नमस्कार, मी डॉक्टर अनुराधा हरकरे. सायकोलॉजी संडेजमध्ये सगळ्यांचं स्वागत. आधी लग्न मग प्रेम की आधी प्रेम मग लग्न, एखादा डिबेटसाठी असावा असा हा एव्हरग्रीन विषय. पण या विषयावर मी काही तुमच्याशी बोलण्यापेक्षा आज तुमच्या भेटीला मी आणले दोघी जणी ज्या स्वतःच या अनुभवातनं गेलेल्या आहेत. एक शिल्पा जिने लव्ह मॅरेज केलेलं आहे आणि एक अमृता जिने अरेंज मॅरेज केलंय. तेव्हा भेटूया शिल्पा आणि अमृता यांना. शिल्पा MBA आहे आणि इंडसइंड बँकेमध्ये नोकरी करते आणि अमृता आहे ती PhD करते आहे सायकोलॉजीमध्ये आणि मुंबईला खांडवाला कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर आहे सायकोलॉजीची. सो शिल्पा आणि अमृता तुमचं दोघींचं सायकोलॉजी संडेजमध्ये मनापासून स्वागत. नमस्कार, थँक्यू. शिल्पा, मला तुला पहिला प्रश्न असा आहे की तुझं लव्ह मॅरेज आणि दॅट टू इंटरकास्ट. हो. तर ऑफिसमध्ये जेव्हा तुझं जुळलं तेव्हा तू आपल्याला अनेक ऑप्शन्स असतात, फ्रेंड्स असतात, कलिग्स असतात. तर तू दीपकला म्हणजे तुझ्या नवऱ्याला निवडण्याचं कारण काय की तुमचं असं लव्ह ॲट फर्स्ट साईट वगैरे होतं आणि तुझं लव्ह मॅरेज असल्याने हा प्रश्न तुला. हो, तर दीपक आणि मी एकाच ऑफिसमध्ये भेटलो. जेव्हा मी जॉईन झाली तेव्हा मी फ्रेशर होती आणि तो जेव्हा जॉईन झाला तो 1 वर्षाने माझ्याहून सिनियर होता. आणि सो ग्रॅज्युअली आमच्यामध्ये बोलणं व्हायचं. वी यूज टू गो आउट फॉर लंच टुगेदर, डिनर टुगेदर. आणि हळूहळू असंच सिन्स वी वर इन द सेम फील्ड पण दिस जस्ट वॉज अ फ्रेंडशिप. इट वॉज अ फ्रेंडशिप. हां. तर आणि तो मुळात मुंबईचा नाही, तर त्याला बाकी असं कोणी मित्रमैत्रिणी नव्हतेच. सो मग तो विकेंडला बोर व्हायचा. सो तुझं म्हणजे इंटरकास्ट म्हणजे कुठला ते पण सांग. अच्छा, तो तमिलियन आहे. ओके. चेन्नईचा मुळात चेन्नईचा आहे तो. तर मग त्याला विकेंडला बोर व्हायचं. सो देन ग्रॅज्युअली वी यूज टू हळूहळू मी भेटायचो वगैरे. मग आफ्टर अ year when we completed in that organization and we became very good friends, he realized की probably let's take it a step forward because त्याला माहिती होतं की I am looking for a serious relationship only. तर he had taken me out once आणि मग त्यांनी सांगितलं की let's think about marriage. ओके. सो लव्ह ॲट फर्स्ट साईट असं तरी काही नव्हतं. अमृता, तुझं लग्न तर ठरवून एका विवाह संस्थेकडून जमलेलं आहे. तर तू सौरभला म्हणजे तुझ्या नवऱ्याला हो म्हणण्यासाठी तुझे काही फॅक्टर्स असे होते का आणि त्याच्या आधी किती लोकांना नाही म्हटलंस? हां, माझं अरेंज मॅरेज आहे. सो आम्ही एका म्हणजे आमच्या दोघांचाही एका जसं तुम्ही म्हणाला की कॉमन विवाह संस्थेतर्फे आमचं म्हणजे आम्ही भेटलो एकमेकांना पहिल्यांदा. पण त्याच्या आधी म्हणजे आता मला ॲक्च्युली आठवत नाही पण म्हणजे मी नाही म्हणाले याच्या असं म्हणण्यापेक्षा सुद्धा मी एक 10 ते 12 मुलांना तरी भेटले होते. काहींना मी नाही म्हटलं, काहींनी त्यांनी नाही म्हटलं. सो असं तर त्याच्यामध्ये असं झालं की माझे काही फॅक्टर्स होते की जे मला अजिबात चालणार नव्हते. जसं मी तुमचाच व्हिडिओ बघितला होता की ते जे रेड सिग्नल, ग्रीन सिग्नल ते जे होतं, तर काही जे मला बिलकुल चालणार नव्हते तर ते त्याच्या बाबतीत मी क्लिअर होते. सौरभच्या बाबतीत असं झालं की काही बाबतीत मी ॲडजस्ट केलं, काही बाबतीत त्याने ॲडजस्ट केलं आणि मला नाही म्हणायचं काही रिझन सापडलं नाही. म्हणजे आणि म्हणजे त्याच्या साईडने काय झालं मला माहीत नाही. पण हां, म्हणजे जेव्हा मला त्याची फॅमिली बॅकग्राऊंड किंवा बाकी सगळ्या गोष्टी सुद्धा जेव्हा आम्ही 1-2दा भेटलो होतो सगळं फिक्स व्हायच्या आधी, तर म्हणजे आय कुड एन्जॉय हिज कंपनी आणि मला असं वाटलं की हां हे पुढे जाऊ शकतं. ओके. तसं म्हणजे असे खूप फॅक्टर्स मी जॉट डाऊन केले नव्हते, बट वन ऑफ द इम्पॉर्टंट आय कुड कनेक्ट विथ हिम. ओके. सो तुमचं लव्ह ॲट फर्स्ट साईट नव्हतं, इव्हेंच्युअली जमलं. पण जेव्हा त्याने प्रपोज केलं तुला त्यानंतर आणि फ्रेंड्स असतानाचे अशा ह्या फिलिंग्समध्ये काही वेगळे पण असतं का? म्हणजे तेव्हा जाणवलं का काही? डेफिनेटली. कारण त्याचं कसं होतं की वेन ही हॅड आस्क्ड मी आउट इट वॉज डायरेक्टली फॉर मॅरेज. अच्छा. तर यू स्टार्ट थिंकिंग मोर टुवर्ड्स की ओके आपल्याला याच्याबरोबर आता आयुष्य घालवायचं आहे. तर मग बाय डिफॉल्ट म्हणजे माइंडमध्ये ते तशी गोष्टी चालतात की अच्छा आपल्याला आधी घरी सांगायचं आहे. कारण की आमचं कसं होतं, वी वर इन अ लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप. ओके. आमचं सो वन्स आय सेड येस फॉर मॅरेज, पण लगेच आम्ही घरी सांगणार नव्हतो बिकॉज ॲट दॅट पॉईंट ऑफ टाईम वी वर वर्किंग बट स्टील अनसेटल्ड अकॉर्डिंग टू अस दॅट टाईम. तर आम्हाला पुढे अजून म्हणजे चांगली नोकरी करायची होती अँड ही वॉज गोइंग टू बी गोईंग बॅक टू चेन्नई. ही हॅड लेफ्ट द जॉब. तर तसं टेक्निकली बघायला गेलं तर आम्ही लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्येच होतो. सो ते म्हणतात ना कधी कधी डिस्टन्स तो जाण्याच्या आधी 3 महिनेच आम्ही एकत्र होतो. बट
समहाव तो कनेक्ट खूप छान झाला आमच्यामध्ये. तो स्वभाव म्हणू शकतो की काय, पण ही वॉज द फर्स्ट वन इन माय लाईफ, सो इट वॉज व्हेरी स्पेशल आमची रिलेशनशिप. तर लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप असल्यामुळे खूप छान कनेक्ट झालेला आमच्यामध्ये, जास्त अंडरस्टँडिंग डिस्टन्सने काही मॅटर नाही केलं. नाही केलं मॅटर, बिकॉज इट वॉज वी न्यू इट इज नॉट अ सिरियस, इट इज नॉट अ कॅज्युअल रिलेशनशिप, इट इज अ तुम्ही दोघं पण सिरियसच त्याच्यामध्ये होतात. करेक्ट. तर मग नंतर आम्ही ठरवलं की 1 वर्षानंतर आपण घरी सांगूया. लगेच लग्न नव्हतं, बट ॲटलीस्ट सांगू आहे, कारण आय वॉज ऑल्सो 25-26 ॲट दॅट पॉइंट ऑफ टाइम. तर बाबा हॅड ऑलरेडी स्टार्टेड रजिस्टर्ड मॅरेज वगैरे, होल्ड, आय हॅव डिसाइडेड समवन. अमृता, तुझं आता ठरवून झालेलं आहे आणि म्हणजे सगळंच अनोळखी, तर सौरभला हो म्हटलं म्हणजे आधी जेव्हा आपण असे इतर मुलं तू काही बघितले असशील किंवा तेव्हा, आणि सौरभला हो म्हटल्यावर तेव्हाचे वेगळे फिलिंग्स काय? म्हणजे मला स्पेशली हा प्रश्न एवढ्यासाठी विचारायचा आहे की बऱ्याच लोकांना एक असं असतं की अरेंज मॅरेजमध्ये कसं काय आपण अनोळखी लोकांवर प्रेम करू लागतो, हा प्रश्न म्हणून मला महत्त्वाचा वाटतो. मला असं वाटतं की म्हणजे आम्ही एकमेकांना हो म्हटलं, लग्न ठरलं, तेव्हा असे खूप अचानक काही मला वेगळे फिलिंग्स आले किंवा असं काही झालं नाही. पण त्याच्यामधला महत्त्वाचा फॅक्टर हा होता की जसं ठरलं आमचं लग्न, एकमेकांच्या फॅमिलीज भेटल्या, तर वी स्टार्टेड स्पेंडिंग टाइम टुगेदर. आम्ही बाहेर जायला लागलो एकत्र, किंवा जसं ती म्हणाली की रेस्टॉरंट्समध्ये, किंवा आणि आमचं कसं सगळं ठरवून होतं त्यामुळे काही लपवाछपवीचा काही प्रश्न नव्हता. तर जितकं आम्ही एकमेकांबरोबर टाइम स्पेंड केला, तर तितकं ते इव्हेंच्युअली हळूहळू ते एक म्हणजे आपण कोणासाठी तरी एक्सक्लुझिव्ह आहोत किंवा स्पेशल आहोत, तर हे किंवा तोही माझ्यासाठी असा एक्सक्लुझिव्ह, आणि जी कंपनी एन्जॉय करायची ती अजून छान एन्जॉय करू लागली. अजून छान एन्जॉय करू लागलो. तर असं खूप म्हणजे असं नाही की ओव्हरनाईट मला एकदम मी त्याच्या प्रेमात पडले किंवा तोही माझ्या प्रेमात पडला, असं नाही. पण जसं जसं हे पुढे पुढे, आणि फॉर्च्युनेटली माझ्या बाबतीत असं झालं की म्हणजे माझी एंगेजमेंट आणि लग्न याच्यामध्ये बराच मोठा गॅप होता. तो खूप महत्वाचा आहे, मी सांगत असते. आणि ते खूप महत्वाचं होतं. तर त्यामुळे म्हणजे एवढ्या काय 7-8 महिने जे काय होते, तर त्याच्यामध्ये आम्हाला कळून चुकलं की म्हणजे आम्ही हे करू शकतो. म्हणजे एकमेकांना ओळखायला भरपूर वेळ मिळाला, ते महत्वाचंच. कारण कधी कधी काय होतं की अरेंज मॅरेजमध्ये फक्त छान छान गोष्टी सुरुवातीला दिसतात, बरोबर, आणि नंतर एकदम अचानक कळायला लागतं. तर आमचं असं नाही की आमची खूप भांडणं झाली किंवा असं, पण वी न्यू इच अदर इन अँड आउट लग्न करायच्या आधी. त्यामुळे खूप छान. म्हणजे असं नाही की जसं मी म्हटलं की एकदम अचानक मी प्रेमात पडले, पण ते एक ही व्यक्ती आता आवडायला लागली आणि ही आपली आहे असं ऍक्सेप्ट केल्यावर मग ते फिलिंग्स वेगळे वाटतात. नक्कीच. ओके. म्हणजे जरी तुमची ओळख होती, तुम्ही एक वर्षभरच्या वरती डेट केलं वगैरे, पण पोस्ट मॅरेज जरी फॅमिली माहिती होती, एकमेकांबद्दल माहिती होतं, तरी तुझं इंटरकास्ट म्हणजे इंटरकल्चरच म्हणूया आपण, की वेगळी भाषा, सगळंच नवीन, तर असं मेजर काही तुला खूप वाटलं का की हे आपल्याला चॅलेंज वाटतंय किंवा अरे हे कसं ऍक्सेप्ट करायचं आता? तर कल्चरली तर एवढा काही डिफरन्स नव्हता, म्हणजे कल्चरली आणि रिलिजियसली म्हणावं तर, बिकॉज महाराष्ट्रीयन्समध्ये आणि तमिलियनमध्ये रिलिजियसली एवढाही काही फरक नव्हता. आणि आय एम कमिंग फ्रॉम अ मोर रिलिजियस फॅमिली, तसं पूजा आणि हे सगळं त्यांच्याही घरी आणि तुमच्या आहेच. आणि आय ऑल्सो पर्सनली लाईक डुईंग इट. तर ओनली चॅलेंज वॉज लँग्वेज डेफिनेटली. जरी घरी इंग्लिशमध्ये वगैरे बोलायचो आम्ही, पण एक जे असतं ना की आपण बसलेलो असतो, तर आपली जी लँग्वेज असेल ती सगळे नातेवाईक वगैरे जमल्यावर, इव्हन आपल्यामध्ये सुद्धा आता आपण भेटू घरी तर आपण कसं मराठीमध्येच बोलू, तसं ते तमिळमध्ये. सो डेफिनेटली आयसोलेटेड फिलिंग तर यायचंच. आणि नॉट ऑल द टाइम आपण सांगू शकतो की अरे मला कळेल असं बोला, तरी 1-2दा वगैरे असं मी बोलायची की किंवा दीपक बोलायचा, बट ऑल द टाइम इट डिड नॉट हॅपन. सो आय यूज टू एक्सपेक्ट की अरे नाही, कदाचित त्यांना सुद्धा कळायला पाहिजे वगैरे अशा गोष्टी, बट नाही, ठीक आहे. सो दॅट वॉज अ चॅलेंज आयसोलेटेड फिलिंगचं. बट आय वुड से दीपकचा सपोर्ट, इमेन्स सपोर्ट होता याच्यामध्ये. सो ही यूज टू मेक शुअर की आय एम गेटिंग इन्वॉल्व्ड, तू लेफ्ट आउट नाही तुला वाटत आहे असं. एक्झॅक्टली. अँड आय ऑल्सो यूज टू इक्वली मेक एफर्ट की अच्छा काय बोलले किंवा कुठे जायचं असेल तर आय वुड विलिंगली नो की अच्छा याचा अर्थ काय. आता या वयात तर ABCD सारखं आपण नाही शिकू शकणार कुठली पण नवीन, बरोबर, बट जे शब्द ऐकून येतात, तर देन आय यूज टू ऑल्सो क्युरियसली आस्क की अच्छा याचा अर्थ काय. आणि मग मी प्रयत्न तर करायची बोलायला, बट जेवढं असेल ना लिमिटेड. स्पेशली असा एखादा जोक वगैरे झाला तर सगळे का हसले आणि आपल्याला कळतच नाही, तसं ते फिलिंग तर डेफिनेटली होतं. सो लँग्वेज वॉज मेन थिंग. त्याच्यामुळे
बॉन्डिंग थोडी कमी होते, अच्छा, विच व्हायची म्हणजे तसं. बाकी रिलेटिव्ह सोबत. हां, घरच्यांसोबत पण खेळणं, तर दॅट वॉज अ लिटल बिट ऑफ चॅलेंज. अदरवाईज एव्हरीथिंग वॉज फाईन, तर अंडरस्टँडिंग होते वगैरे. तसं काही Yeah. नाही. तुझं म्हणशील तर तू सगळं नवीन, म्हणजे जरी आपलं भाषा सगळेच आपले आणि अगदीच पुण्यातले किंवा मुंबईचे आपलेच असते तरी सगळं स्ट्रेम, म्हणजे ॲटलिस्ट तिला दीपक ओळखीचा तरी होता 1 वर्ष आधीपासून, तुला सगळंच नवीन. आणि माझ्या माहितीप्रमाणे तू लग्न जमल्यावरती तुझ्या सासूला काकू म्हणायचीस लग्न म्हणजे बरेच दिवस. तर दीपक अजूनही आई बाबांना अंकल आंटी म्हणून बोलतो. म्हणजे ही सासूला पण आधी, म्हणजे मला आठवतंय की ती मला काकू म्हणते, नंतर आता त्या आई झाल्यात असं. तर तुला असे वेगळे की एकदम अनोळखी ठिकाणी उठून जाऊन राहायला जायचं, याच्यात काय असं वाटतंय आणि त्या म्हणजे ते आव्हानं कशी तू फेस केलीस? सुरुवातीला पहिल्यांदा जेव्हा मी सौरभच्या फॅमिलीला भेटायला गेले, आम्ही सगळे पुण्याला गेलो होतो, मी, आई, बाबा आणि सौरभ असे आम्ही सगळे गेलो होतो. तर अर्थात तेव्हा मला एकतर पुण्यात आहे म्हटल्यावर मला थोडंसं धाकधूक होती, कारण सुरुवातीला माझे असे खूप एक्सपेक्टेशन्स होते की नाही पुण्यातला नको किंवा मुंबईतलाच पाहिजे. ते हळूहळू बदलतं अरेंज मॅरेजमध्ये. तर ते थोडंसं मला धाकधूक होती की काय तर कुठच्या पुण्याचे स्पेशली म्हटलं की जरा एक हां, आणि त्यातून सासू सासरे पुण्याचे. बरोबर. पण म्हणजे मी गेल्यानंतर मला लक्षात आलं की म्हणजे सगळ्यात मोठा मी असं म्हणेन की फॅक्टर जो होता आमच्या, म्हणजे मी त्या पूर्ण फॅमिलीबरोबर जेल व्हायचा, तो फॅक्टर म्हणजे माझ्या सासूबाई. म्हणजे मी त्यांच्या घरात पहिल्यांदा गेल्यापासून ते आत्तापर्यंत इतकी वर्ष म्हणजे मला कधीच त्यांच्यापासून डिस्कनेक्टेड वाटलं नाही. तर आय थिंक तो एक म्हणजे काय म्हणू आपण त्याला की एक त्या रेडियस भोवती मग पुढचं सगळं खूप इझी सोपं होत जातं. आमचंच बॉन्डिंग खूप चांगलं झालं त्याच्यामुळे. आणि पण त्याच्यासाठी स्पेशल तुझ्याकडनं तू काही एफर्ट्स असे घेतलेस का? हां, एफर्ट्स म्हणजे मला थोडंसं ते कॉन्शियसली लक्षात ठेवून त्यांना फोन करणं किंवा स्वतःहून कनेक्ट चौकशी करणं. हो, ते थोडं, पण ते त्यांच्याकडून नाही व्हायचं, म्हणजे ते रेसिप्रोकल होतं. म्हणजे असं मला असं नाही वाटलं की मीच करते आणि समोरून कोणी रिस्पॉन्ड करत नाहीये किंवा असं कधीच वाटलं नाही. म्हणजे दोघींकडनं पण तुम्ही एक्सटेंड केलेलं आहे. हो, आणि इव्हन म्हणजे माझी नणंद किंवा माझा दीर हे सगळ्यांशीच माझं खूप छान ऑर्गॅनिक फ्रेंड असे मित्रच बॉन्डिंग झालं. त्यामुळे असा मला कधी, आणि त्यांच्याकडे जाऊन राहायचं म्हणालात तर असं होतं की आम्ही सौरभ आणि मी मुंबईतच राहणार होतो, त्याचा जॉब मुंबईत होता, त्यामुळे लग्नानंतर आम्ही इथेच राहणार होतो. तर ती भीती माझ्या मनात अशी नव्हती की दडपण नव्हतं भीती म्हणण्यापेक्षा. पण म्हणजे आता मला असं वाटतं की माझा गैरसमज होता की मला आधी वाटायचं की आपण एकत्र राहत नाही म्हणून आपलं रिलेशन छान आहे असं मला वाटायचं. पण कोविडच्या ह्याच्यामध्ये आम्ही एकत्रही राहिलो 1 वर्ष, तर त्याच्याही मध्ये असं मला कधी वाटलं नाही की मला कधी जसं आपण म्हणालो की दडपण आलं, असं मला कधीच वाटलं नाही. सेकंड होम ओनली. हां, ऍक्च्युली सेकंड होम. तर त्यामुळे सगळं खूप छान नॅचरली होत गेलं. असं नाही म्हणणार की एफर्ट्स नाही करावे लागले, पण ते जे काही एफर्ट्स केले ते आपोआप त्याच्यातनं म्हणजे आणि करावेसे वाटले. येस, एक्झॅक्टली. तर ठीक. हां, जसं तू म्हणालीस की तुझ्या सासूने पण खूप म्हणजे तिने पण एफर्ट्स घेतले किंवा नणंदीर यांच्याकडून, म्हणजे ओव्हरऑल जरी आपण बघितलं ना सगळ्यांचे असतात एफर्ट्स. म्हणजे एखादं नातं फ्लरिश होण्यासाठी सगळ्यांचे, म्हणजे दोन्हीकडचे, मुलाकडचे मुलीकडचे दोन्हीकडचे असतात. म्हणजे तुमच्या लग्नामध्ये तुमच्या आईची किती इन्व्हॉल्वमेंट आहे याने पण खूप ऍक्च्युली गडबड होऊ शकते. पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ना नवऱ्याचा सपोर्ट, म्हणजे वेदर इट्स अ लव्ह मॅरेज ऑर अरेंज्ड, इरेस्पेक्टिव्ह ऑफ दॅट, तो खूपच महत्त्वाचा असतो. तर तू जसं मगाशी म्हणालीस की दीपकचा खूप इमेन्स होता, पण कसं, म्हणजे नेमकं कसं हँडल करायचा तू? म्हणजे असं म्हणजे एक तर मी सांगू शकते की ही वॉज न्यूट्रल अँड ही इज ऑलवेज बीन न्यूट्रल. सो ऑब्वियसली यू कॅनॉट डिनाय द फॅक्ट की देर विल बी थिंग्स जे आपल्या मनाप्रमाणे नाही होत किंवा कोणाच्या पण मनाप्रमाणे नाही होत. तर डीलिंग द सिच्युएशन मॅच्युअर्डली अँड न्यूट्रली वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे त्यावर कमेंट न करणं किंवा काही जज न करणं. करेक्ट. किंवा असं इम्पल्सिव्हली काही गोष्टी ऍक्ट करणं वगैरे असं त्याचा स्वभाव पण नव्हता. सो दॅट मेड थिंग्स व्हेरी इम्पॉर्टंट अँड इझी फॉर मी अँड फॉर एव्हरीवन. म्हणजे कोणाची मनं दुखवायला नको असं. सो दॅट वे सपोर्ट वॉज गुड. आणि व्हेरेवर इट वॉज तो म्हणायचा की ठीक आहे आता इग्नॉरन्स इज ब्लिस असं वागून आपण पुढे जायचं. बरोबर. कारण की ॲट दी एंड त्याचं म्हणणं आहे की आपण दोघंच एकत्रच राहणार आहोत. सो वी हॅव टू लिव्ह विथ इच अदर. सो वी नीड नॉट हॅव फाईट्स बिटवीन इच अदर बिकॉज ऑफ समवन ऑर समथिंग. एक्झॅक्टली. सो ते एक मी लक्षात ठेवलं आणि वी वेंट ऑन. खूप छान. 3 वर्ष तसेच गेले. पण तुला म्हणजे तुला सौरभ
म्हणजे जशी तुला सगळं हे नवीन तसं त्याला पण सगळंच नवीन, म्हणजे तुमची फॅमिली किंवा तुझं हे, तर त्याची कशी होती? म्हणजे विशेष जरी तुम्हाला खूप एफर्ट्स नसतील घ्यावे लागले मे बी, तरी नवऱ्याकडून काय तुला असं वाटतं की त्याचं खरंच ॲक्सेप्ट केलं पाहिजे, अप्रिशिएट केलं पाहिजे? सौरभचं असं होतं की म्हणजे काही बाबतीत तो खूप ओपिनियनेटेड आहे, खूप फर्म आहे, पण फॉर्च्युनेटली फॅमिली मेंबर्स बाबतीत किंवा घरच्या बाबतीत असं त्याचं खूप फिक्स नसतं की हे असं असंच पाहिजे किंवा तसं तसंच पाहिजे. किंवा खूप माझ्यासाठी मोठा रिलिव्हिंग फॅक्टर हा होता की स्वयंपाक आणि या सगळ्या बाबतीत त्याच्या खूप अपेक्षा नव्हत्या, जे मी अजूनही थोडंसं मिसयूज करते. पण म्हणजे असं नव्हतं मला, म्हणजे त्याच्याकडनं हे ॲडिशनल प्रेशर नव्हतं की आमच्या घरी हे असंच असतं किंवा हे असंच केलं पाहिजे. आणि थोडंफार म्हणजे मी कदाचित ऐकूनही घेतलं नसतं, पण फॉर्च्युनेटली ते नव्हतंच. त्यामुळे जी भांडणं होऊ शकली असती ती अवॉइड झाली. आणि हिने पण जसं सांगितलं की सौरभ सुद्धा असा बऱ्यापैकी न्यूट्रल आहे. म्हणजे फॉर्च्युनेटली आमच्याकडे असं कधी वादविवाद झालेत माझे, म्हणजे आई म्हणते म्हणून तुला काही म्हणणं किंवा तुझ्याबद्दल आईला सांगणं अशा सॉर्ट ऑफ काहीच नाही? हा, असं काहीच नाही. म्हणजे जसं मी म्हटलं की ते थोडं एफर्टलेसली होत गेलं आणि आमच्याकडे कधी वाद झालेच नाहीत. म्हणजे मला वाटतं हा ही म्हणते तसं हे बरोबर आहे. हा, हे खूप असं अतिशयोक्ती वाटू शकते, पण खरंच नाही झाले. म्हणजे तर कदाचित त्याच्यासाठी पण ते खूप इझी होऊन गेलं, कारण माझा आणि थोडंसं म्हणजे माझे आणि सौरभचे काय खूप मॅच होत नाही स्वभाव, पण आम्हाला माहितीये की आम्हाला दोघांना काय काय गोष्टी चालत नाही. हा, म्हणजे ते आपण म्हणजे ॲग्री टू डिसॲग्री म्हणतो तसं. तर त्यामुळे ते बऱ्यापैकी म्हणजे त्याचा या सगळ्या बाबतींमध्ये बऱ्यापैकी सपोर्ट होता. एस्पेशली मी जसं म्हटलं की काही टिपिकल ज्या मुलींकडनं अपेक्षा असतात की स्वयंपाक किंवा या गोष्टी अशाच झाला पाहिजे, तर असं त्याचं काही नव्हतं. तर तो म्हणजे हे खूप या बाबतीत ओपिनियनेटेड नसणं हा पण खूप मोठा सपोर्ट होता असं मला वाटतं. पण म्हणजे हा म्हणजे आपल्या आजच्या इंटरव्ह्यूतनं मला वाटतं लोकांनाही चांगलं कळेल की काही खूप जुळत नसलं तरी देखील नातं किती छान राहू शकतं आणि आपण ॲज अ हजबंड वाईफ किती छान असू शकतो. एक म्हणजे मला वाटतं चांगला मेसेज आहे. इफ आय विल ऍड टू इट की अंडरस्टँडिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड रिस्पेक्ट ऑफ इच अदर्स ओपिनियन इज व्हेरी इम्पॉर्टंट इन एनी म्हणजे मी बरोबर आहे सांगण्याला तू चूक आहे असं म्हणण्याची गरज नाही. एक्झॅक्टली. म्हणजे जर तू चुकत असेल तर तुम्ही चुकत असेल असंही सांगायला पाहिजे, नसेल तर तू चुकत नसेल तसंही सांगायला पाहिजे. म्हणजे जे काही रिस्पेक्ट तू म्हणते, रिस्पेक्ट इच अदर्स व्ह्यूज, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो ते असेल ना तर आय थिंक एनी रिलेशनशिप कॅन जस्ट. आणि म्हणजे आपल्या मताचा आग्रह किंवा दुराग्रह करण्याची गरज नाही. एक्झॅक्टली. आणि ते थोडंसं आमच्या बाबतीत हेच होऊन गेलं की काही घरांमध्ये सासवा सुनांमध्ये जी भांडणं होतात की दोघी खूप म्हणजे आपण म्हणतो ना टाईप आहे की एकदम नाही मी म्हणते तेच, तर आमच्याकडे आम्ही दोघी टाईप बी आहोत, त्यामुळे हा प्रॉब्लेम आला नाही. आणि थोडंसं आमच्या दोघींची आणि इव्हन सौरभची सुद्धा थोडी कॉन्फ्लिक्ट अवॉइड करण्याकडे टेंडन्सी असल्यामुळे असंच चुकून काही झालं असेल तर ते तिथल्या तिथे सोडून देणं. म्हणजे बेसिकली दुसरी व्यक्ती आहे तिची पण मतं आहेत हे आपण एकदा ऍक्सेप्ट केलं तर, आणि सगळ्या म्हणजे आपण जे म्हणतो ना की पिक युअर बॅटल्स, सगळ्या रोजच्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीत आपण भांडत बसलो तर ते आपण कुरुक्षेत्रावरच संसार करतोय असं वाटायचं. हे सुद्धा थोडं इव्हेंच्युअली कमी होत गेलं. म्हणजे सुरुवातीला एक तो रोजी पिरियड संपल्यानंतर ऑफकोर्स ती भांडणं वाढायला लागतात, पण ते जसं तुम्ही म्हणालात की एका सर्टन पॉईंट नंतर कळायला लागतं की त्याच्यात काही पॉईंट नाही, त्यामुळे हळूहळू. पण मला वाटतं हा जो तू आता उल्लेख केलास ना रोजी पिरियड संपल्यानंतरचा, पण तो पिरियड यंगस्टर्सनी किंवा कपल्सनी टॉलरेट म्हणजे पेशन्स ठेवणं हे खूप महत्वाचं आहे, कारण त्या ह्याच्यातच खूप कॉन्फ्लिक्ट्स होतात आणि मग वाद टोकाला जातात. सो मे बी थोडा पेशन्स आणि वेळ देणं त्या नात्याला मुरायला तेवढं आपण ठेवायला पाहिजे. आणि हे मला असं वाटतं अरेंज मॅरेज मध्ये कदाचित जास्त लागू शकतो वेळ, कारण तुम्ही शक्य आहे असे इतके एकमेकांना ओळखत नसतात. आणि इव्हन म्हणजे करेक्ट मी इफ आय एम रॉंग, लव्ह मॅरेज मध्ये सुद्धा की तुम्ही एकत्र बाहेर फिरता आणि तुम्ही 24 तास त्या व्यक्तीबरोबर घरात राहता, तर या दोन खूप वेगळ्या गोष्टी असू शकतात. म्हणूनच मला ह्याला विचारायचं होतं की दीपक लग्नानंतर बदलला असं वाटलं का तुला? तर जेव्हा लग्नाच्या आधी म्हणजे यू आर व्हेरी थोडं कॅज्युअलिटी असतेच आणि थोडी रिस्पॉन्सिबिलिटी काय येणार आहे पुढे ते आपल्याला नसतं माहिती, किंवा थोडं फन ओरिएंटेड असं एन्जॉय करणं. इनफॅक्ट मला असं वाटलं की इव्हन जो चेंज झाला आहे विच आय डिडंट रिअली नोटीस, पण इव्हन जो झाला असेल तर इट्स अ गुड चेंज. अच्छा. म्हणजे मोर अंडरस्टँडिंग, मोर बॉन्डिंग, मोर लव्ह, ओके, अँड मोर मॅच्युरिटी. तर ते त्याच्यामध्ये चेंज तर डेफिनेटली. सो मला वाटतं असं हा एक आपण सांगायला हरकत नाही की तुमच्यात लग्नानंतर चेंज होऊ द्या, पण असा होऊ द्या. राईट. सो ते तसं झालंय. सो म्हणजे आपण म्हणजे अरेंज्ड असेल किंवा लव्ह असेल, कुठले मॅरेज असलं तरी आपल्याला कॉम्युनिटीज खूप आहेत,
पण समजा आता आज आपले जे कोणी व्हिडिओ बघणारे असतील, यंगस्टर्स जे लग्न करण्याच्या विचारात आहेत, अजून प्रेमात पडले नाहीत, किंवा ज्यांना असं वाटतं की अरेंज्डमध्ये काही अर्थ नाही, कसं काय अनोळखी माणसासोबत करायचं वगैरे, तर कुठलंही लग्न जरी असेल तरी ते नातं टिकवण्यासाठी किंवा ते फुलवण्यासाठी काय करायला पाहिजे, अशी तुम्ही दोघीजणी काय कानमंत्र द्याल? शिल्पा, तू लव्ह मॅरेजसाठी, म्हणजे ज्यांना लव्ह मॅरेजमध्ये जे आहेत, म्हणजे आता प्रेमात आहे आणि जे करू बघणार आहेत लग्न, त्यांच्यासाठी काय सांगशील? एक तर मी हे सांगेल की एवढं प्रेशरमध्ये राहायची काही गरज नाही, कारण की आजकाल कसं होतं की ज्यांची लग्न अजून झाली नाही आहेत आणि त्यांच्या बरोबरची लोकांची लग्न झालेली असतील त्यांच्या फ्रेंड्सची वगैरे, तर दे गेट टू हिअर थिंग्स ना, की आता माझं सासर असं आहे, माझं तसं आहे वगैरे. सो डोंट गो विथ दॅट प्रेशराईज किंवा त्या माइंडसेटमध्ये की ठीक आहे आता माझं कसं होणार. गो कॅज्युअली, बी युअर सेल्फ. कारण काय, एक कसं असतं की वेन द गर्ल इज गोइंग फ्रॉम हर हाऊस टू अ न्यू हाऊस, शी इज एनी विच वे इज लिव्हिंग हर ओन फॅमिली, फ्रेंड्स अँड गोइंग. तर एक मला असं वाटतं की आयडेंटिटी नाही लूज व्हायला पाहिजे कुठल्याही मुलीची, बरोबर, आणि सेल्फ रिस्पेक्ट नाही लूज व्हायला पाहिजे. म्हणजे बी इट एनी सिच्युएशन, you should be able to properly handle your new family and your husband and yourself. त्या फेजमध्ये ना यू शुड नॉट लूज युअर सेल्फ. दॅट आय फील इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. कारण काय काय गोष्टींमध्ये किंवा काय काय सिच्युएशनमध्ये आय हॅव सीन दॅट्स हॅपन. पण दे शुड नॉट कन्फ्यूज विथ ॲडमेंटनेस. एक्झॅक्टली, नो ॲरोगन्स. म्हणजे ॲरोगन्स असं नाही म्हणते, बट इट शुड बी प्रॉपरली हँडल अँड दॅट कॅन बी डन. पण याच्यामध्ये इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की यू शुड नो की युअर हजबंड इज व्हेरी सपोर्टिव्ह. बिकॉज इफ दॅट इज देअर ना, देन ते म्हणतो ना आपण की यू कॅन अचीव एनिथिंग इन लाईफ. दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. सो बी इट एनी सिच्युएशन, इफ ही इज सपोर्टिव्ह इनफ अँड ही इज विथ यू ऑल द टाइम ना, things will go very easy. So make sure ki however and whoever is you're going to be living with, your husband should be with you always. मला वाटतं आता जे मुली बघणाऱ्या असतील त्यांनी असा सपोर्टिव्हच कोणीतरी शोधावा, आणि जर मुलं बघत असतील तर आपण सपोर्टिव्ह कसे राहू हे त्यांनी शिकायला पाहिजे, की त्यांचं ती रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे. अमृता, तू काय सांगशील, म्हणजे अरेंज मॅरेजमध्ये जे येणार आहेत? मला 2-3 गोष्टी सांगायच्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अरेंज मॅरेजमध्ये म्हणजे तुम्ही सुद्धा हे आधी कव्हर केलंय की लग्न ठरल्यापासून ते लग्न होईपर्यंत एक बऱ्यापैकी मध्ये वेळ जाऊ द्यावा, आणि तुम्ही फक्त एकमेकांना नाही, एकमेकांच्या फॅमिलीजला सुद्धा ओळखायला तुम्ही तेवढा वेळ दिला पाहिजे. आणि थोडंसं असंही आहे की आता लग्न ठरलं म्हणजे होणारच आहे. थोडंसं आपल्याकडे असं होतं की लग्न ठरवून मोडलं की एक असं टॅबू सारखं वाटतं. पण मला असं वाटतं की ते नंतर काहीतरी होऊन मोडण्यापेक्षा ते आधी जर त्यांना काही इतके अशा गोष्टी असतील की ज्या नाही ते कॉम्प्रोमाइज करू शकत, तर ते आधी डिझॉल्व्ह झालेलं कधीही चांगलं. म्हणजे लग्न मोडण्यापेक्षा एंगेजमेंट मोडलेली म्हणजे गिव्हन अ चॉईस. हो, म्हणजे अर्थात ते काय मोडण्यासाठी कोणी करत एक्झॅक्टली, पण समजा अगदीच जुळत नसेल आणि फारच दिसतात काहीतरी टॉक्सिक आहे, तर म्हणजे फक्त लग्न ठरलंय या प्रेशर खाली लग्न करणं, किंवा लग्न झाल्यावर सगळं बदलेल असं पण असं. तर थोडंसं एक ती गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक मला असं वाटतं की कॉम्प्रोमाइज, म्हणजे अरेंज मॅरेज असो किंवा लव्ह मॅरेज असो, आणि कॉम्प्रोमाइज मी फक्त मुलीचं नाही म्हणते, सगळ्यांचं, मुलीचं, मुलाचं, त्याच्या घरच्यांचं, तिच्या घरच्यांचं. म्हणजे थोडंसं आपले म्हणजे काय म्हणतात त्याला, थोडंसं आपलं फील्ड सोडून थोडंसं मागे येणं, की इतकं की मला 100% नाही, ठीक आहे 80% चालेल, एवढं तरी थोडंसं ऍडजस्टमेंट करणं. बरोबर, हे एक महत्त्वाचं. म्हणजे किती ताणायचं, कुठे ताणायचं हे पण. जसं तुम्ही म्हणालात पिक युअर बॅटल्स, की काय गोष्टी तुम्हाला चालतील. म्हणजे गोष्टी तर बदलणार आहेतच, म्हणजे सगळ्यांसाठीच. आणि असं नाही म्हणू शकत की अच्छा लग्नानंतर हे बदललंय तो बदललाय, असं जर पुढे झालं ना खूप डिफिकल्ट होऊन जातं सगळ्यांसाठी. सो आय थिंक देअर यू शुड नो वेअर द एंड इज अँड यू शुड नो की व्हॉट इज राईट अँड व्हॉट इज रॉंग. आणि त्याचा म्हणजे लॉंग टर्म कॉन्सिक्वेन्सेसचा विचार पण करायचा. एक्सेप्टन्स ऑफ चेंज हा खूप इम्पॉर्टंट आहे फॉर ईच अँड एव्हरी पर्सन इन द रिलेशनशिप. तू अजून काहीतरी सांगणार होतीस? मी एक हे सांगत होते की एकतर म्हणजे आधी हे कळणं महत्वाचं आहे की काय गोष्टी तुम्हाला चालतील काय नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझ्या बाबतीत असं झालं होतं की एक फॅमिली, म्हणजे सगळं आम्ही भेटलो नव्हतो, मी आणि तो मुलगा, पण आम्ही फोनवर व्हॉट्सॲपवर चॅट वगैरे करत होतो. आणि त्याच्यामध्ये त्याने मला विचारलं की तुमच्या घरी नॉनव्हेज खातात का. तर मी म्हटलं की घरी आम्ही बनवून खात नाही, पण आम्ही खातो, म्हणजे मी आई सोडली तर सगळे खातो. तर ही वॉज फाईन देन. पण त्या दिवशी रात्री मग त्याचा पुन्हा मेसेज आला की आमच्या घरी बऱ्यापैकी हे असं पूजा, त्यांच्या घरी बऱ्यापैकी धार्मिक वातावरण आणि थोडंसं कडक आहे होतं त्यांच्याकडचं.
तर मग त्याने सांगितलं की तुला लग्नानंतर तू सोडू शकशील का. तर मी म्हटलं की मी घरी खाणार नाही पण मी सोडणार नाही. बरोबर. तर मग तिथे मला कळलं की नाही हा दिस इज अ कम्प्लीट नो, की हे Right. असं नव्हतं की म्हणजे नॉनव्हेज हे काय म्हणजे असं मी खूप अडलं होतं अशातला भाग नाही, पण मग थोडा मला अंदाज आला की म्हणजे काही काही गोष्टींची कंपल्शन्स येऊ शकतात. आणि नॉनव्हेज हा एक फॅक्टर होता, पण माझ्या घरी असं खूप धार्मिक वातावरण किंवा असं नाहीये की उपास तापास करणं किंवा इतकं खूप माझ्या घरी नाहीये. तर मला थोडंसं वाटलं की कदाचित पुढे त्यांच्या त्याही अपेक्षा असू शकतील ज्या मला माझ्याच्याने होणार नाही. तर ते होतं. आणि शेवटची गोष्ट म्हणजे थोडेसे म्हणजे लग्नानंतर अरेंज मॅरेज असो किंवा लव्ह मॅरेज, थोडेसे काही एक रफ फेजेस किंवा रफ पॅचेस येतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं आपण म्हटलं की एक ते पहिलं रोझी पिरियड संपल्यानंतर जेव्हा ऍक्च्युली आपण एकमेकांना कळायला लागतो तेव्हा एक होतं. आणि दुसरं महत्वाचं होतं ते म्हणजे तुमच्या चाइल्ड बर्थ नंतर तो ते जे एक वर्ष मेजर, कारण मुलीच्या बाबतीत तो खूप मोठा चेंज असतो. तर त्याच्यामध्ये असं होऊ शकतं की म्हणजे बऱ्यापैकी भांडणं वाढतात, कारण ऑलरेडी फ्रस्ट्रेशन आणि आपण खूपच वल्नरेबल आणि कामं खूप वाढलेली असतात आणि त्याच्यात वर्किंग असाल तुम्ही तर मग ते खूपच जास्त प्रेशरायझिंग होऊ शकतं. तर या बाबतीत मला असं वाटतं की आणि हे सौरभचं आणि माझंही झालं की त्याचा तो सपोर्ट महत्वाचा होता की माझं पटकन फ्रस्ट्रेट होऊन वेंट आउट होणं किंवा तर ते समजून घेणं आणि ते जाऊ देणं ते महत्वाचं आहे. तर असे थोडेसे रफ पॅचेस तुम्ही ओळखलेत तर मग ते निभावणं सोपं जातं. बरोबर आहे. सो बेसिकली मला वाटतं कुठल्याही प्रकारच्या लग्नात एकमेकांना समजून ऍक्सेप्ट करणं आणि हे नातं आपल्याला टिकवण्यासाठी दोघांनीही प्रयत्न करणं, हे मला वाटतं एक इट कॅन बी द मॉरल ऑफ टुडेज एपिसोड. ओके, सो थँक्यू सो मच अमृता आणि शिल्पा. आता म्हणजे मगाशी जसं मी म्हटलं की कुठलंही लग्न जरी असलं तरी मला वाटतं की सगळी लग्न प्रेम लग्न असतात आणि सगळी लग्न अरेंज्ड असतात. म्हणजे सगळी लग्न लव का बरं, तर काही जोडपी आधी पडतात प्रेमात, काही नंतर पडतात. आणि सगळी अरेंज का बरं, तर काही लग्न जोडपी आपणच आपली अरेंज करतात, काही पालकांनी अरेंज केलेली असतात. लव अरेंज अरेंज लव किंवा असं, राईट. सो आधी लग्न की आधी म्हणजे आधी प्रेम आणि मग लग्न का आधी लग्न मग प्रेम, काही जरी असलं तरी माणसं ओळखणं, समजून घेणं आणि त्यांना आपल्यासोबत म्हणजे आपण एक्सटेंड करणं, हे सगळेच फॅक्टर्स त्याच्यामध्ये येतात. फ्रेंड्स, आपण आज या दोघींशी ज्या गप्पा मारल्या त्याच्यातून मला वाटतंय आधी प्रेम का आधी लग्न ह्या प्रश्नाला फारसा काही अर्थ नाही. कारण कुठल्याही प्रकारचं जरी लग्न असलं तरी त्या व्यक्ती आहेत ॲडजस्ट करणं, जुळवून घेणं आणि ते नातं टिकवण्यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न करणं हे महत्त्वाचं असतं. तेव्हा आजचा व्हिडिओ किंवा आजचे या शिल्पा आणि अमृतांचे विचार, त्यांचे अनुभव तुम्हाला कसे वाटलेत हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तुमचे अनुभव शेअर करा आणि आवडलं असेल ते लाईक करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करून सगळ्यांना शेअर करा. भेटूया पुढच्या रविवारी सायकोलॉजी संडेजमध्ये. आणि हो, हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.